तर मंडळी, या शक्तिसुराच्या बारीमधला सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रश्न आणि त्याचं उत्तर. मी माझा प्रश्न प्रतिस्पर्धी शाहिरांना दिलेला होता, त्यांचा सुद्धा प्रश्न त्यांनी मला दिलेला आहे. त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तत्पूर्वी माऊली विकास लांबोरेवाणी या ठिकाणी उत्तर दिलं. लांबोरेवा गेल्या आतमध्ये काय आहेत हो ऐका. आमची खासियत आहे, शाहीर हरिहरन कधीही बारीक खोटं बोलत नाहीत. आणि त्याचमुळं गेल्या कित्येक वर्षाचा आमचा प्रश्न प्रभू श्रीरामाने लक्ष्मणास दिलेलं फळ आणि त्याचं दिलेलं तुम्ही उत्तर मी मनापासून खरं आहे असं कबूल करतो. आणि तुम्ही मंचावर यायचं, मी पुष्पगुच्छ घेऊन ये, बुके घेऊन ये. जोरदार कडाक्याच्या टाळ्यांनी स्वागत करायचंय शाहीर विकास लांबोरे यांचं. आणि आमचे या प्रश्नाच्या मागे प्रचंड मेहनत घेणारे गणपत दादा लांबोरे, तुमचं अभिनंदन. लांबोरेबा छोटे गाणी पुष्पगुच्छ देऊन मी तुमचा सन्मान करू इच्छितो. तुम्ही मंचावर या. मी मगाशी 2 मिनिटं थांबा या. बघा, मुख्य 2 कारण. शक्तिपुरा कशाला म्हणता? मी लांबोरेबा तुमच्या बारीत येऊन तुमचा सन्मान करू शकलो असतो, पण हा माझा मांड आहे. आज माझ्या मांडात तुमचा सन्मान. तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही वाचक आहात. आणि या वाचनाला, तुमच्या पाठपुराव्याला सन्मान शाहीर हरिहरनकडून, माझ्या भाणोदास घराण्याकडून, चापडे माऊलींकडनं आणि माझ्या वडिलांकडनं. धन्यवाद. मंडळी, ह्या जगात माणूस बऱ्यापैकी आयुष्यात स्थिर स्थावर झाल्यानंतर फिरत असतो. जग फिरतो, त्याला अनेक ठिकाणं संस्मरणीय असतात की ज्याला आवडीचे असतात. माझं आवडतं ठिकाण जेव्हा कलगीवाला आपल्या साजात बोलवतो, माझ्या साजा इतकंच मला कलगीचा साजा तेव्हा जायला आवडतं. आज तो योग माझ्या आयुष्यात आला. आणि माझ्या अंगावर आताही छान आहे की बारीच्या ठिकाणी, भागाच्या ठिकाणी, पण सुरेश झाकू भावकर यांच्या चिरंजीवाचा प्रश्न आमच्याकडून फुटणं हे आमचं आम्ही महत्त्वाचं समजतो शाहीर. आणि हे प्रश्न फुटला म्हणून कलगीची बाजू कमी झाली असा प्रकार नाही. शक्यतुरा जिंकतो. मी काय म्हणतो? कलगीतुरा जिंकतो. लोक मला म्हणतात ना, मी नमन करतो किंवा करतो. आम्ही हे पण करतो. आता मान्य आहे, पण हे पण बघा ना किती चांगलं आहे. आणि माझे वस्ताद प्रभाकरजी धनावडे, नारायण गुरव यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं माझे प्रभाकर धनावड्यांचा यांच्या माध्यमातून हा प्रश्न फुटला आहे. सगळं श्रेय त्यांना जातं. आणि ह्याच्यातली ही 4थी वारी. अजून 25 वाऱ्या मुंबईच्या आणि गावच्या 25 फक्त बघित राहा. तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.